Good afternoon. Here we are again for the discussion about the nanomaterials. These are some examples of the nanomaterials. We have seen the terminology included in this nanotechnology. Also, we discuss about the history behind it and classification of nanoparticles, that is 0D, 1D, 2D, 3D. Optical properties of nanomaterial, that is semiconducting nanoparticles and metallic nanoparticles. So metallic nanoparticles we have completed for the discussion, and we have concluded the discussion about the surface plasma resonance. We have discussed started for the discussion about the synthetic roots of nanomaterials. टॉप डाऊन अँड बॉटम अप अप्रोचेस, दोन प्रकारचे अप्रोचेस बाबत आपण चर्चा करायला सुरुवात केलेली होती. काल टॉप डाऊनचे काही बेनिफिट सांगितले, काही डिसएडव्हान्टेजेस सांगितले. डिसएडव्हान्टेजेस जे आहेत ते थोडेसे स्ट्रॉंग आहेत, ते थोडेसे न परवडणारे आहेत, की ज्यामुळं की जे आपण मेथड ऑफ सिलेक्शन जे आहे ते मोस्टली बॉटम अप हेच करू. टॉपअपचे काय डिसएडव्हान्टेज आहेत? टॉपअपचे डिसएडव्हान्टेज आहे की ब्रॉड साइज डिस्ट्रीब्यूशन, द मटेरियल ऑफ युनिफॉर्म साइज इज नॉट फॉर्म, shape of the particles produced are different, morphology may be different, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हाय अमाउंट ऑफ इम्प्युरिटीज हाय अमाउंट असेल तर इट्स अ युजलेस अँड डिफेक्टिव्ह नॅनोस्ट्रक्चर. दीज आर द सम डिसएडव्हान्टेजेस ऑफ टॉप डाऊन अप्रोच. वी हॅव डिस्कस अबाउट द बॉटम अप अप्रोच. बॉटम अप अप्रोच मध्ये मात्र काय होतंय, ही मेथड जी आहे ही मेथड फार युजफुल मेथड आहे. याच्यामध्ये कुठल्या मेथड ह्या अप्रोच मध्ये कुठल्या मेथड्स येतात? सो इन दिस अप्रोच फिजिकल वेपर डिपोजिशन, केमिकल वेपर डिपोजिशन, सोल जेल इलेक्ट्रो डिपोजिशन या मेथड्स येतात. या मेथड्स आपण स्टडी करणार आहोत. बॉटम अप मेथड जी आहे दॅट्स आर हॅव्हिंग हाय स्पेशल रिझोल्युशन बट limited manufacturing flexibility. Okay, but in top down methods, high manufacturing capability but limited special resolutions. In case of, or if we think about the resolution, special resolution, then we must go with the bottom up method. And resolution is very important as the top down method having some disadvantages. No doubt bottom up method is also having disadvantages, that it is limited manufacturing flexibility, but still it is more effective than top down method. So bottom up approach is mostly welcomed by the researchers. We have seen that the diagram for this approaches for synthesis of nanoscale material. ज्यावेळी बल्क मध्ये एखादा मटेरियल तयार होतो, तो बल्क मधला मटेरियल स्मॉलर साइज मध्ये आणणं म्हणजे टॉप डाऊन. बल्क मधून स्मॉलर साइज मध्ये आणणं, आणि बॉटम अप म्हणजे स्मॉलर साइज मधून मोठ्या साइज मध्ये आणणं. आता इथं ऍटम आहे, या ऍटम पासून क्लस्टर, क्लस्टर पासून नॅनो पार्टिकल. तसं इथं काय होतं, बल्क मटेरियल आहे, ऑलरेडी मटेरियल आहे. ते मटेरियल काय करायचं आहे, पावडर फॉर्म करायचं आहे, पावडर फॉर्म परत नॅनो मटेरियल करायचं. हे इतकं मोठं दाखवलं इतकं असत नाही, पण जे तुम्हाला इझिली कळावं म्हणून या पद्धतीने दाखवलेलं आहे. नॅनो पार्टिकल्स इथं जे तयार झालेले आहेत ते दोन्ही अप्रोचेसने तयार झालेले आहेत, पण यातला हा जो अप्रोच आहे छोट्यापासून मोठे तयार करणं हे बरं पडतं. ओके, सो दिस वी जस्ट डिस्कस yesterday or last lecture. सिंथेसिस मेथड्स, ज्या सिलेबसला मेथड्स आपल्याला आपण डिस्कस करणार आहे त्या मेथड्स मध्ये बॉटम अप अप्रोचेस आहे. ओके, सो ही गोष्ट मनात एक फिक्स करा की बॉटम अप अप्रोच बद्दलच आपण जास्त शिकणार आहे. Various methods are employed for the synthesis of nanomaterials. Material scientists are conducting research to develop novel materials with better properties, more applicability, and lower cost than existing. मटेरियल सायंटिस्ट म्हणजे आता तुम्हाला मी बऱ्याचदा म्हटलं की तुम्हाला सुद्धा स्कोप आहे याच्यामध्ये काम करण्याचा. मग तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तर जरी सेम नॅनो पार्टिकल तुम्ही तयार केली,
पण ते सेम नॅनो पार्टिकल तयार करत असताना त्याच्या प्रॉपर्टीज किती बेटर आहेत, त्याची ऍप्लिकेबिलिटी किती बेटर आहे, त्याचे ऍप्लिकेशन्स किती बेटर आहेत, किंवा कॉस्ट जी आहे ती किती लोअर आहे, हे जर तुम्ही दाखवून दिलं, then you will get a best chance for the research in nanomaterial. Several physical and chemical methods are developed to enhance the performance of nanomaterials with improved properties and with better control over the size and distribution. Several physical and chemical methods are available. Okay, आता कितीतरी मेथड्स आहेत आणि डेव्हलप झालेल्या आहेत की ज्यामध्ये काय होतंय, पार्टिकल साईज आणि डिस्ट्रीब्युशन या गोष्टीबद्दल स्टडी होऊन पुढं जे फिनोमेनन आहेत ते डेव्हलप झाले किंवा मेथड्स त्या डेव्हलप झाले. यामधली पहिली मेथड आपण डिस्कस करणार आहे आणि ती मेथड आहे सोल जेल मेथड. आता ही मेथड जी आहे ही मेथड आपणाला आपल्या लॅब मध्ये करता आली असती. जर रेग्युलर कॉलेज असतं तर आपण डेफिनेटली या सोल जेल मेथडनं नॅनो पार्टिकल्स तयार केले असते. तुम्हाला ही मेथड्स इझिली जमली असती, काही प्रॉब्लेम नाही. सोल जेल मेथड इज परफॉर्म्ड इन अ लिक्विड फेज. ओके, सोल जेल मेथड 100% लिक्विड फेज मध्ये परफॉर्म केली जाते. दिस मेथड इज युजफुल फॉर सेल्फ असेंबली प्रोसेस फॉर फॅब्रिकेटिंग नॅनो पार्टिकल्स and three-dimensional materials such as aerogels. ही मेथड कशासाठी वापरली जाते? सेल्फ असेंबली प्रोसेस फॉर फॅब्रिकेटिंग नॅनो पार्टिकल्स. नॅनो पार्टिकल्स तयार करण्यासाठी वापरली जाते. कसले? 3-dimensional नॅनो पार्टिकल्स सच एज एरोजेल. 3-dimensional कधी म्हणतो आपण? ज्यावेळी ज्या पार्टिकलची साइज हे मोर दॅन 100 नॅनोमीटर राहते. बाय 3 डायमेन्शन्स, the size is more than 100 nanometers. In that case, that nanoparticles are 3-dimensional. Okay, a soil is a type of colloid in which a dispersed solid phase is mixed in homogeneous liquid medium. A soil is a type of colloid. Colloid म्हणजे तुम्ही दही एक्झाम्पल घेऊ शकता इथं, दही. ओके, सोल जे आहे ते दह्यासारखं असं कन्सिडर करू शकता तुम्ही इथं. A soul is a type of colloid in which dispersed solid phase is mixed in homogeneous liquid medium. ओके, ते जे सोल आहे त्याच्यामध्ये काय आहे? डिस्पर्स्ड सॉलिड फेज इज मिक्स्ड इन होमोजिनियस लिक्विड मीडियम. त्यामुळे जे तयार झाले ते कोलाइड पार्टिकल तयार झाले, कोलाइड मटेरियल तयार झाले. कोलाइड मटेरियल कसं झालंय? चक्का जो दिसताना, काही वेळेला दही कसं दिसतं? चक्क्यासारखं दिसतं, एकदम फिक्स, एकदम क्लीन सरफेस दिसतो, प्लेन सरफेस दिसतो दह्याचा. पण दही ते क्लीन एक गट्टा असतो का पूर्ण तयार झालेला? सॉलिड असतो का तो? नाही, पण दिसताना सॉलिड सारखा दिसतो. दॅट इज लाईक अ कोलाइड. ओके, ते जे आहे ते सोल. मग हे सोल जेल प्रोसेस जे आहे, व्हॉट इन्व्हॉल्व इज इट? इव्होल्युशन ऑफ नेटवर्क through the formation of colloidal suspension, that is soul, and gelation of the soul to form a network in continuous liquid phase. सोल जेल प्रोसेस मध्ये काय इन्व्हॉल्व होतंय? तर नेटवर्क थ्रू फॉर्मेशन ऑफ कोलाइडल सस्पेन्शन म्हणजे सोल फॉर्मेशन. ओके, आणि जिलेशन ऑफ द सोल टू फॉर्म नेटवर्क इन द कंटिन्युअस लिक्विड फेज. म्हणजे सोल फॉर्म होणं आणि त्याचं नेटवर्क फॉर्मेशन कंटिन्युअस लिक्विड फेज मध्ये होणं किंवा जेल मध्ये होणं म्हणजे सोल जेल. सोल जेल नाव का दिलंय? तर या पद्धतीनं या मेथड मध्ये सोल फॉर्म होणं. सोल म्हणजे काय? आता आपण जसं बघितलं तर कोलायडल पार्टिकल जे आहेत, कोलायडल मॅटर तयार जो होतो तो तशा पद्धतीचा कोलायडल मॅटर तयार होतो की ज्यामध्ये जे आहे ते काय होते? जिलेशन त्याचं होते आणि कंटिन्युअस लिक्विड फेज काय होऊ शकते? फॉर्म होते. लक्षात येते? हे आहे सोल जेल मेथड. या सोल जेल मेथड मध्ये फर्स्ट स्टेज इन द सोल जेल प्रोसेस इज सिंथेसिस ऑफ कोलाइड. कारण सोल इज रिलेटेड विथ द कोलाइड. सो कोलाइड सिंथेसिस ही फर्स्ट स्टेप आहे.
The precursor used are ions of metal. Mostly ions of metal as a precursor वापरतात. प्रिकर्सर म्हणजे थोडक्यात रिएक्टंट, तयार करण्यासाठी वापरलेले रिएजंट्स किंवा केमिकल्स हे मोस्टली काय असतात, मेटल आयन असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल गोल्ड असेल, सिल्वर असेल, कॉपर असेल, लाईक दिस. द alkoxylicillins used are tetramethoxysilane and tetraethoxysilane which form सिलिका जेल. ह्यामध्ये अल्कॉक्सिसिलेन्स यूज केले जातात. अल्कॉक्सिसिलेन्स कुठले यूज केले जातात तर मोस्टली टेट्रा मिथॉक्सिसिलेन किंवा टेट्रा इथॉक्सिसिलेन. ओके, कशासाठी हे जे आहेत ते कशापासून होतात, सिलिका जेल पासून. द अल्कॉक्सिसिलेन्स आर युज्ड tetramethoxysilane and tetraethoxysilane which are formed from silica gel. सिलिका जेल पासून मिळणारे कुठले आहेत, टेट्रामिथॉक्सिसिलेन आणि टेट्राइथॉक्सिसिलेन. अल्कॉक्साइड्स, इथं एक चूक आहे, अल्कॉक्साइड्स सच ॲज, इथं स्पेस राहिली आहे, सॉरी. अल्कॉक्साइड्स सच ॲज अल्युमिनेट्स, टिटॅनेट्स and borates are mixed with tetramethoxysilane and tetraethoxysilane. थोडक्यामध्ये आपण याच्यामध्ये जी प्रोसिजर आहे, जनरल प्रोसिजर आहे प्रोजेक्ट मध्ये लिहा म्हणून तुम्हाला जसं सांगितलं तशी या पद्धतीने इथं प्रोसिजर तुम्हाला आपण थोडक्यात डिस्कस करणार आहे. आणि ह्या टाइपचे प्रोसिजर वापरून तुम्हाला काय करायचं होतं, प्रोजेक्ट करायचा होता. परंतु आपल्याला लॅबमध्ये प्रोजेक्ट करता येत नाहीये, तर ही जी मेथड आहे आपण आता शिकतोय ऑनलाईन. अल्कॉक्साइड्स जे आहेत कशासारखे, अल्युमिनेट सारखे, टिटॅनेट सारखे किंवा बोरेट सारखे, हे मिक्स्ड कशा बरोबर केले जातात, टेट्रामिथॉक्सिसिलेन किंवा टेट्राइथॉक्सिसिलेन बरोबर. टेट्रामिथॉक्सिसिलेन आणि टेट्राइथॉक्सिसिलेन बरोबर हे अल्युमिनेट्स किंवा टिटॅनेट्स काय केले जातात, मिक्स केले जातात. ॲज अल्कॉक्साइड्स अँड वॉटर आर इमिसिबल. हे जे अल्कॉक्साइड आहेत म्हणजे अल्युमिनेट असेल किंवा टिटॅनेट्स असेल, हे काय होत किंवा बोरेट असेल, हे वॉटर सोल्युबल आहे का, नाही. इट इज वॉटर इनसोल्युबल. त्यामुळं ए म्युच्युअल सॉल्व्हंट सच ॲज अल्कोहोल इज युज्ड. वॉटर मध्ये हे अल्कॉक्साइड काय होत नाहीत, मिसिबल नाही आहेत, सोल्युबल नाही आहेत. त्यामुळं दोन्ही एकमेकांमध्ये सोल्युबल होणारं सॉल्व्हंट आहे ते सॉल्व्हंट वापरलं जातं आणि दॅट सॉल्व्हंट इज अल्कोहोल. That solvent is alcohol. Sol-Gel process consists of 4 steps. First step is hydrolysis reaction in which OR group is substituted with OH group. हे R जे आहे हे R बदलत जातं, ठीक आहे. तर OR group is substituted with OH group. याच्यामध्ये 4 स्टेप आहेत. सोलजेल प्रोसेस मध्ये किती स्टेप आहेत, 4 स्टेप आहेत. पहिल्या स्टेप मध्ये हायड्रोलिसिस रिएक्शन होते ज्याच्यामध्ये OR ग्रुप सबस्टिट्यूट होतो OH ग्रुप बरोबर. हायड्रोलिसिस रिएक्शन कॅन ऑकर विदाउट कॅटलिस्ट, बट इफ कॅटलिस्ट इज used the reaction goes fast. Complete reaction can take place. Catalyst may be used in this hydrolysis is generally base, NaOH or ammonia or an acid like HF or acetic acid. आता याच्यामध्ये मोस्टली पहिली स्टेप जी आहे की ज्याच्यामध्ये हायड्रोलिसिस करायचं आहे, या हायड्रोलिसिस करताना NaOH किंवा अमोनियाच वापरला जातो. अमोनिया म्हणजे अमोनिया वापरण्याच्या ऐवजी काय वापरलं जातं, NH4OH वापरलं जातं. हे NH4OH किंवा NaOH काय केलं जातं, हायड्रोलिसिस साठी वापरलं जातं. हायड्रोलिसिस साठी वापरल्यामुळे त्या मेटल आयनचं काय होतं, त्या मेटल आयनचं हायड्रोलिसिस फॉर्म तयार होतं. म्हणजे समजा सिल्वर घेतले तर सिल्वर हायड्रॉक्साइड तयार होतं, सिल्वर हायड्रॉक्साइड तयार होतं. सेकंड अँड थर्ड स्टेज कॅन बी कंडेन्सेशन अँड पॉलिमरायझेशन. यामध्ये दुसरी स्टेप कुठली आहे तर कंडेन्सेशन, तिसरी स्टेप कुठली आहे तर पॉलिमरायझेशन.
In this step, growth of particle takes place, and this growth depends on various conditions such as pH, temperature, etc. आता हे जरी एवढे शब्दांनी तुम्हाला असं वाटत असेल की अरे काय करायचं आहे, पण ऍक्च्युअल मध्ये काय करायला लागतंय बघा. तुम्ही जर समजा कॉपरचं सोल्युशन घेतलं, काय म्हणतोय बघा, कॉपरचं सोल्युशन घेतलं, त्या कॉपरच्या सोल्युशन मध्ये तुम्हाला फक्त NaOH किंवा अमोनिया ऍड करायचा आहे, आणि तो ऍड केल्यावर त्याचं काय होणार, प्रेसिपिटेट फॉर्म होतं. प्रेसिपिटेट सारखं असं दह्यासारखं दिसणारा प्रेसिपिटेट तयार होतो, आणि तो प्रेसिपिटेट म्हणजे काय असतं तर हायड्रॉक्साईड असतं त्याचं. हे हायड्रॉक्साईड तयार करणं पहिली स्टेप आहे. जरी मगाशी असं एवढ्या शब्दात सांगितलं असेल तर ऍक्च्युअल मध्ये हायड्रॉक्साईड तयार करणं. दुसऱ्या स्टेपला कंडेन्सेशन आणि पॉलिमरायझेशन. आता इथं जे आहे ते पार्टिकल टेक्स प्लेस अँड दिस ग्रोथ डिपेंड्स अपॉन व्हेरियस कंडिशन्स. ही जी स्टेप आहे ही स्टेप सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागते, मेन्शन करावं लागते, मेंटेन करावं लागते. पीएच आणि टेम्परेचर. पीएच आणि टेम्परेचर तुम्ही इथून पुढे लक्षात ठेवा. कुठलंही प्रिपरेशन तुम्ही करायला गेला तर त्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला पीएच आणि टेम्परेचर ही त्या कंडिशन्स, या व्हेरी कॉमन कंडिशन्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. कंडेन्सेशन अँड पॉलिमरायझेशन रिएक्शन इज व्हेरी कॉम्प्लेक्स अँड कन्सिस्ट ऑफ मेनी इंटरमिडिएट प्रोडक्ट्स. आपणाला ह्या सगळ्या गोष्टी थिअरटिकली ज्यावेळी मांडायला जातो त्यावेळी त्यामध्ये कॉम्प्लेक्सेशन दिसतं, कारण त्यामध्ये कंडेन्सेशन आणि पॉलिमरायझेशन मध्ये, पॉलिमरायझेशन आणि कंडेन्सेशन मध्ये नंबर ऑफ रिएक्शन्स इंटरमिडिएट असतात. हे ज्यावेळी आपण थिअरटिकली मांडायला जातो त्यावेळी जास्त आपल्याला ते लक्षात येतं. त्यामुळं ही रिएक्शन्स जेवढ्या इंटरमिडिएट्स तयार होतील तेवढी काय होत जाते, कॉम्प्लेक्स होते. चौथी स्टेप जी आहे ते अल्गोमरायझेशन. अल्गोमरेशन ऑफ पार्टिकल, चौथी स्टेप. या स्टेप मध्ये नेटवर्क ऑफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम थ्रू आउट द लिक्विड मीडियम ड्यू टू विच जेल इज फॉर्म. सोल फॉर्म होते म्हणजे काय होते तर प्रेसिपिटेट सारखा भाग तयार होतोय. तो भाग तयार होण्यासाठी पहिल्यांदा ऍडिशन काय करावी लागली तर बेस जो आहे, बेसिक कंपाऊंड आहे, त्या बेसिक कंपाऊंडचे ऍडिशन करावं लागेल, लाईक NaOH और अमोनिया. काही वेळेला ऍसिड पण ऍड केलं जातं, ऍसिटिक ऍसिड सारखं. काही वेळेला HF वगैरे ऍड करावं लागतं, पण जनरली मेटल आयनच्या बाबतीत जर आपण विचार घेतला तर NaOH किंवा अमोनिया इनफ होतो. याच्यानंतर दुसऱ्या स्टेपला काय केलं जातं, पीएच आणि टेम्परेचरची जी कंडिशन आहे ती मेंटेन केली जाते. त्यानंतर चौथी स्टेप आहे ती अल्गोमरेशन. या अल्गोमरेशन मध्ये काय केलं जातं, अग्लोमरेशन मध्ये नेटवर्क पार्टिकल स्टार्ट्स टू फॉर्म थ्रू आउट द लिक्विड मीडियम ड्यू टू विच जेल इज फॉर्म. यामध्ये जेल फॉर्मेशन होतं. ऑल 4 स्टेप्स गिवन above are affected by initial conditions for the hydrolysis reaction and condensation or polymerization. These conditions are pH, temperature, time of reaction and nature of catalyst. कॅटलिस्ट वापरणं गरजेचं का आहे, का तर ही रिएक्शन फास्ट होते. जर एखाद्या मेटलचं तुम्हाला जर हायड्रोलिसिस करायचं असेल, हायड्रेशन करायचं जर असेल, तुम्ही जर बेस वापरला तर त्याचं होणार आहे, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादा कॅटलिस्ट वापरला तर ती रिएक्शन होणारी एकदम फास्ट होते आणि क्लिअर होते. लक्षात आलं. तर या पद्धतीने हे 3 सोल्जेल मेथड केली जाते. ही सोल्जेल मेथड जी आहे इथं जर बघितलं तुम्ही, सोल्युशन ऑफ प्रिकर्सर. प्रिकर्सर म्हणजे रिएक्टंट, थोडक्यात पहिल्यांदा घ्यायचे ते, त्यांचं कंडेन्सेशन करायचं आहे. कंडेन्सेशन करायचं आहे आणि सोल फॉर्म होतो म्हणजे कोलाइड फॉर्म होतो. हे काय आहे, कंडेन्सेशन करायचं म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये परत एकदा काय, परत तेच पॉइंट आले, बेस ऍड करायचा, NaOH किंवा अमोनिया, काही वेळेला ऍसिड ऍड करायचं, त्याचं जिलेशन करायचं. म्हणजे हे सोल अशा पद्धतीने सेपरेट पार्टिकल असतात, त्याचं जिलेशन करायचं. जिलेशन करायचं म्हणजे हे पार्टिकल एका शेप मध्ये येतात. मग हे जिलेशन करण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, ऍडिशन टेम्परेचर आणि पीएच मेंटेन करावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आहे ते अग्लोमरेशन जे आहे हे झालेलं आहे, त्याला अग्लोमरेशन असं जे म्हटलं जातं, त्यासाठी या पीएच, टेम्परेचर वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या मेंटेन कराव्या लागतील आणि त्या पद्धतीने याचं जिलेशन होईल. हे सुपर क्रिटिकल ड्रायिंग, ज्यावेळी हे जर या सुपर क्रिटिकल कंडिशनला जर आपण ड्राय केलं तर अशा पद्धतीने आपल्याला
स्ट्रक्चर एरोजेलचं मिळू शकतं. एरोजेलचं जे एक्झाम्पल आपण जर बघितलं तर हे अशा पद्धतीने एरोजेलचं सेपरेट स्ट्रक्चर मिळू शकतं. जर हे सोल जे आहे या सोलचे डायरेक्टली स्प्रे आपण जर केला आणि त्याचं जर स्पिन कोटिंग जर मटेरियल केलं तर या पद्धतीने ते कोट होतं आणि त्याची परत एक डेन्स फिल्म तयार होते. डेन्स फिल्म, डेन्स म्हणजे एक थिक अशी फिल्म तयार होते. थिक म्हणजे अगदी 2, 4, 5 mm वगैरे नाही, बिलो 1 mm. त्यानंतर दुसरं जे आहे हे जेल, या जेल पासून झेरो जेल तयार केलं जातं आणि या झेरो जेलचं सिंटरिंग करून काय तयार होतं तर सिरॅमिक फिल्म तयार होते. जर इथं जरी आपण सुपर क्रिटिकल ड्राइंग केलं तरी त्याच्यापासून परत एरोजेल सिंटरिंग तयार होतं आणि इथं त्याचं पण सिरॅमिक फिल्म तयार होते. आणि जर हे एरोजेल आहे हे एरोजेल ग्राइंड केलं तर त्याचे पावडर फॉर्म तयार होते. सिरॅमिक फिल्म एक तयार होऊ शकते, पावडर फॉर्म तयार होऊ शकते किंवा डेन्स थिन फिल्म तयार होऊ शकते. सोल जेल मेथड इज जनरली यूज टू प्रिपेअर सिलिका जेल. जनरली सिलिका जेल तयार करण्यासाठी वापरले जाते. By these methods, special types of aluminosilicate gels which have tabular structure can be prepared. यामुळे काय होतं अल्युमिनोसिलिकेट जेल यासारखं टॅब्युलर स्ट्रक्चर असणारा सोल जेल म्हणजे काय होते तयार करता येते. वन ऑफ सच प्रोडक्ट इज इम्गोलाइट which has external diameter of about 2.5 nanometer and internal tube diameter 1.5 mm. आपलं केले फायनल केले सांगलीचे ते पाठवायचं नाही एक्झाम बनना पाठवून दे. हो आता काय ना पाठवून फोटो काढलेले त्यांना पाठवून. त्याचे एक्सटर्नल डायमीटर किती आहे 2.5 नॅनोमीटर आणि इंटरनल डायमीटर किती आहे 1.5 नॅनोमीटर. These types of nanometers are good adsorbents for anions such as chlorides, chlorate, sulfate, phosphate यासारखे जे anions आहेत, कॅटायन्स नव्हे, कॅटायन्स मध्ये काय आलं मेटल आयन आले, ते कॅटायन्स नव्हे तर anions जे आहेत क्लोराइड असेल, सल्फेट्स असतील, फॉस्फेट्स असतील ह्याच्यासाठी हे ऍडसॉर्बंट म्हणून चांगलं आहे. To reduce the large surface area of nanoparticle, gel is placed on the surface due to which greater bulk area ratio is obtained. Aerogel can be prepared by this method, which are porous and very light. Still, they can withstand 100 times their weight. By using liquid crystal nanostructure, silica with controlled pore size, shape, and order can be synthesized. यामध्ये बेनिफिट काय तयार होतोय तर पोरस मटेरियल तयार होते. हे 100 टाइम्स काय होऊ शकते स्टँड राहू शकते, विथ स्टँड राहू शकते, त्याच्यापेक्षा 100 टाइम्स बेटर असणार आहे ह्याच्याबरोबर, म्हणजे त्याच्यापेक्षा 100 पट वजन जास्त असणाऱ्या बरोबर ते 100 ते स्टँड राहू शकतं आणि 100 पट वजन जास्त असणाऱ्या बरोबर ते 100 टाइम राहू शकतं, सॉरी विथ स्टँड राहू शकतं. आणि हे जे आहे हे लिक्विड क्रिस्टल नॅनोस्ट्रक्चर जे आहे हे कंट्रोल्ड साईज अँड शेप आपल्याला याची आणि ऑर्डर मिळू शकते. तर अशा पद्धतीनं हे सोल जेल मेथड जे आहे ही सोल जेल मेथड तयार होताना नॅनो पार्टिकल्स एकदम स्मॉलर पार्टिकल साईज राहते, परंतु काय केलं जातात ते नंतर स्प्रेड करून बल्क मटेरियल तयार केलं जातं आणि ते बल्क मटेरियल जे आहे ते एरोजेल सारखं ज्यावेळी बल्क मटेरियल तयार होते त्यावेळी त्या मेथड पासून तयार झालेले हे एरोजेल जे आहे ते एकदम पोरस आणि एकदम लाईट मटेरियल तयार होते की ते जरी लाईट असलं तरी त्याच्या 100 पट जास्त वजनाबरोबर ते थांबू शकतं, राहू शकतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लिक्विड क्रिस्टल नॅनोस्ट्रक्चर सिलिका विथ कंट्रोल्ड पोर साइज शेप आणि ऑर्डर कॅन बी सिंथेसाइज्ड. सिलिकाच्या कंट्रोल्ड पोर साइज शेप आणि ऑर्डर आपण व्यवस्थित मेंटेन करून त्याचं काय करू शकतो सिंथेसिस करू शकतो. अशा पद्धतीने सोल जेल मेथड आहे. ही डायग्राम आपण बघितली तर आपल्या परत लक्षात येईल. याचं प्रिकर्सर पासून सोल तयार करायचं, त्याच्यानंतर त्याचं जिलेशन तयार करायचं. डायरेक्टली जर आपण त्याचं क्रिटिकल सुपर क्रिटिकल ड्रायिंग केलं तर एरोजेल सिंटरिंग तयार होते, त्याच्यापासून सिरॅमिक फिल्म तयार होते आणि तीच फिल्म परत इकडनं झेरोजेल पासून तयार केली जाऊ शकते. तीच जर झेरोजेल
ग्राइंड केलं तर पावडर तयार होऊ शकते, आणि जर हे सोल डायरेक्टली आपण कोट केलं तर त्याचं डेन्स थिन फिल्म कोटिंग तयार होते. अशा पद्धतीने हे आपल्याला सोल जेल मेथड जे आहे